नमस्कार. या चर्चेला सुरुवात करण्यासाठी म्हणून मी शारंगर फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे CMD डॉक्टर जयंत अभ्यंकर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. नमस्कार सर, स्थानापन्न व्हावं. खरं तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की भारत जड़ी बूटियों का खजाना है और ये हमारे लिए हरा सोना है. आणि हे हिरवं सोनं आहे हे कदाचित डॉक्टर अभ्यंकर यांनी सर्वात आधीच ओळखलं होतं. म्हणूनच गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ सर या क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि आयुर्वेदामध्ये टॅबलेट फॉर्म हा डॉक्टर जयंत अभ्यंकर यांनी शारंगर फार्मा प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्या सगळ्यांपुढे आणलेला आहे. तर आयुर्वेदाचार्य डॉक्टर जयंत अभ्यंकर यांची फार ओळख आत्ता सांगत बसण्यापेक्षा मी फक्त एवढंच सांगेन की घरचा वैद्य आणि रोगाचा समूळ नाश हे पुस्तक आपल्या प्रत्येकाच्या घरी असतं. त्याच डॉक्टर जयंत अभ्यंकर यांच्याशी आता मी चर्चा करणार आहे. सर, सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की कुठल्याही प्रोडक्टसाठी प्रमाणीकरण खूप आवश्यक असतं, जे आयुर्वेदाच्या बाबतीत आपल्याला दिसत नाही, असं का? सर्वप्रथम सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. मंत्री महोदयांचं सकट ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण हा विषय जो आहे तो ग्रामीण भागासकट अगदी अमेरिकेतल्यासारख्या उच्च प्रगती केलेल्या लोकांच्यापर्यंत आरोग्य हा विषय सगळ्यांना कॉमन आहे आणि त्याच्यावरची सोल्युशन सगळ्यांच्या शोधात असतं. तुमचा जो प्रश्न आहे तो आहे की स्टँडर्डायझेशन. तर मला असं वाटतं की ज्या प्रमुख पॅथी आपल्याकडे सगळ्या ज्या आहेत की ज्याला आपण ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा अन्य काही पॅथीज आहेत, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला हा तुम्ही जो प्रश्न विचारला तो जनसामान्यांच्याकडनं पण विचारला जातो की आयुर्वेदात स्टँडर्डायझेशन आहे का. तर ह्या सगळ्या पॅथींच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की पार्शल स्टँडर्डायझेशन आहे. पार्शल याचा अर्थ असा की मुळात स्टँडर्ड काय हे कोण ठरवतं, ते कसं ठरवलं जातं, कुठली पॅथी कशाला स्टँडर्ड म्हणते, तर त्याच्या संदर्भातले जे काही नियम वगैरे जे आहेत तर ते फार्माकोपियात जे असतात प्रत्येक पॅथीचे म्हणजे मेडिसिन्सचे, तर त्याच्यामध्ये ते वर्णलेले असतात. आणि त्याच्याप्रमाणे जर औषध बनवलं गेलं तर त्याला स्टँडर्ड असं म्हणता येतं. आयुर्वेदाला आयुर्वेदाचे फार्माकोपियाज आहेत, त्याच्यामुळे आयुर्वेदिक फार्मिकोपियाच्या प्रमाणे जर औषध बनवलेलं असेल तर ते स्टँडर्डाइज औषधच असतं. याचं ओळखायचं कसं सामान्य माणसांनी, तर सोपं गोष्ट आहे की जे प्रॉडक्ट्स ज्याला लेबल्स आहेत आणि ज्याला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं लायसन्स आहे, तर ही औषधं ही प्रमाणितच असतात. कारण एकतर त्यांच्याकडे सगळ्या लॅबोरेटरीसकट सगळ्या सुविधा असायलाच लागतात नियमाच्या प्रमाणे, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या SOPs असतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स वगैरे, या सगळ्या फॉलो केल्या जातात. आणि त्याच्यामुळे पण जी पुड्यातनं, छोट्या छोट्या पुड्यातनं किंवा मोठ्या पुडक्यातनं जी सुट्टी औषधं काही काही वेळेला दिली जातात, तर ती औषधं जी आहेत ती औषधं मात्र स्टँडर्ड असतीलच असं नाही. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की कुठलेही अशिक्षित लोकसुद्धा काहीतरी पुड्या करून, जे या क्षेत्रामध्ये नाही, ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं नाही, असे लोकसुद्धा बऱ्याच वेळेला ते देत असतात. आणि मग त्याच्यापासून काही वेळेला गंभीर आजार कळत नकळत उत्पन्न होतात. जसं काही काही असं आरोप काही काही वेळेला केला जातो की काही स्टिरॉइड्स वगैरे त्याच्यात काही आहेत का, तर असूही शकतात. कारण त्याला लेबल नसल्यामुळे आणि त्याला लायसेन्सिंग अथॉरिटीचा लायसन्स नसल्यामुळे तो काय बनवून देतो हे कळू शकत नाही. त्याच्यामुळे स्टँडर्ड्स हा जो विषय आहे हा प्रत्येकच पॅथीत आहे. आयुर्वेदाच्या बाबतीतला मी हा सांगितला, पण सगळ्याच पॅथीत हा विषय येतो की जेव्हा लेबल नसलेले औषधं तुम्ही रोग्यांना देता. खरं तर कन्झ्युमर ॲक्टच्या प्रमाणे आपण एखादा रुग्ण कुठलं औषध घेतो आणि त्याच्यामध्ये काय काय आहे, किती प्रमाणात आहे, हे सगळं त्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यांनी नकळत एखाद्यावरती, इंडिव्हिज्युअलवरती विश्वास ठेवून औषध घेणं हे याला स्टँडर्ड प्रॅक्टिसेस म्हणत नाहीत, एथिकल प्रॅक्टिसेस म्हणत नाहीत. तर त्याच्यामुळे कन्झ्युमरला हे कळणं आवश्यक आहे, तो कुठलं त्याच्या पोटात ते औषध घेतो आहे, तर त्याचे इन्ग्रेडियंट्स काय हे त्याला कळणं आवश्यक आहे. तसंच मी म्हटलं तसं स्टँडर्डायझेशनच्या मध्ये एक मोठा फॅक्टर असा येतो की आयुर्वेदाला जे महत्त्व प्राप्त झालं ते आत्ता कोविडच्या काळात जास्त महत्त्व प्राप्त झालं. कारण मग ते स्टँडर्ड असू दे नसू दे याचा विचार लोकांनी केला नाही. त्याचा इफेक्ट सगळ्या जगाने जाणवला, जगाला जाणवला या सगळ्या नॅचरल औषधांचा. त्याच्यामुळे
ते करत असताना असं लक्षात आलं की आयुर्वेदामध्ये साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि ॲलोपॅथीमध्ये साईड इफेक्ट्स आहेत. तर हे साईड इफेक्ट्स येण्याचं कारण एक कुठेतरी मी जो मगाशी शब्द वापरला पार्शल स्टँडर्डायझेशन, हे त्या पॅथीमध्ये पण आहे. कारण जर तसं नसतं, ती स्टँडर्ड असती, तर आज जवळजवळ 256 औषधांच्यावरती आज बंदी आहेत. म्हणजे जर ती स्टँडर्ड आहेत तर मग त्याच्यावरती बंदी काय येते? तर याचा अर्थ ते स्टँडर्डायझेशनचे त्याचे नॉर्म्स पण बरोबर नाही आहेत. काही प्रमाणामध्ये ते इम्प्रूव्ह करायला पाहिजे आहेत. सो म्हणून मी तर पार्शल हा शब्द वापरला. बरं, आता तुम्ही म्हणालात की अनेकदा पुड्यांमधनं औषधं दिली जातात, आयुर्वेदिक औषधं. मग अशा वेळेला ही औषधं सगळी आयुर्वेदिक औषधं विशेषतः व्यक्तिपरत्वे बदलत असतात? व्यक्तिपरत्वे थोडीशी बदलली जाऊ शकतात, पण खास करून जात नाहीत. कारण आयुर्वेदाचं जे मूळ तत्व आहे की वातपित्त कफ त्रिदोषांच्यावरती आधारित जी सगळी वर्णन केलेली औषधं आहेत आणि फार्माकोपियामध्ये जी औषधं दिलेली आहेत ती जनरलाइज्ड अशीच औषधं आहेत की ती कुठल्याही प्रकृतीच्या माणसाला त्याचा विचार करूनच ती केलेली आहेत. त्याच्यामुळे एक सपोज आपण एक आरोग्यवर्धिनीसारखं औषध घेतलं तर ते आरोग्यवर्धिनीसारखं औषध सर्वसामान्यांच्या करताच तयार झालेलं आहे. म्हणजे त्याला, कारण ते फार्माकोपियन असल्यामुळे त्याच्यावरती ते लिव्हरवरती उपयुक्त आहे. आता होतं आहे काय की आरोग्यवर्धिनीसारखं लिव्हरवरती औषध जे उपयुक्त आहे, की आज लिव्हर सिरॉसिस असेल, अनेक डिसिजेस आहेत, फॅटी लिव्हर्स आहेत, तर त्याच्यावरती ही जी औषधं आहेत, ही औषधं आयुर्वेदिक औषधं जेव्हा काम करतात तेव्हा ती वेगळ्या पद्धतीने करतात. म्हणून आम्ही जे म्हणतो ते समूळ नाश का? कारण त्याची रूट कॉजेस जे असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि ते रूट कॉजेस प्रत्येक माणसाचे थोडे वेगवेगळे असतात. पण साधारण एक डिसीज जर आपण म्हटला तर त्या डिसीजची रूट कॉज त्या व्यक्तीच्यामध्ये तीच असतात. त्याच्यामुळे होतं काय की स्टँडर्डायझेशन इथे परत भाग काय येतो, कारण उद्या आरोग्यवर्धिनी म्हटलं तर ते अनेक कंपन्या तयार करतात. म्हणून इथे जेनेरिक आणि ब्रँडचा एक विषय येतो. वाय वी शिफ्टेड टू द ब्रँड? बिकॉज आरोग्यवर्धिनीने एखाद्याने फार्माकोपियन स्टँडर्डच्या प्रमाणे बनवलेलं नसेल तर ते रुग्णाने घेतल्यानंतर तो म्हणेल मला काहीच इफेक्ट आला नाही. त्याच्यामध्ये त्या कंपनीचा काही जात नाही, पण आरोग्यवर्धिनी या प्रॉडक्टला नावं ठेवली जातात. हे आयुर्वेदिक औषधांच्यामध्ये काहीच अर्थ नाही. याउलट जेव्हा ब्रँडेड असतं तेव्हा ती कंपनी त्याची जबाबदारी घेते. त्याच्या इफेक्टिव्हनेसची, त्याच्या सेफ्टीची जबाबदारी ही त्या कंपनीची असते. त्याच्यामुळे कंपनी ही जास्त दक्ष राहते की ते स्टँडर्डच्या प्रमाणेच बनवायचे. बरं, आपण अनेकदा बघतो की आयुर्वेदिक औषधांचं स्वरूप सोपं नसतं. हा फॉर्म सोपा का नसतो? काय कारण आहेत त्यामागचे? तोच आम्ही 35 वर्षापूर्वी बदलला. कारण हे लक्षात आलं की आयुर्वेदिक औषधांचं कन्झम्पशन जे आहे ते कमी का आहे, तर फॉर्म ऑफ द मेडिसिन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जसं आपण म्हणतो एखादी गोष्ट मधाचं बोट लावून द्यावी, तर ही जी म्हण आहे ती त्याच्यातनंच आलेली आहे की त्याचा फॉर्म व्यवस्थित पाहिजे. तर फॉर्म असला, उदाहरणार्थ मी च्यवनप्राश हे बहुतेक सगळ्यांना आता इथे बसल्यांना सुद्धा सगळ्यांना माहिती असेल, पण त्याचं फॉर्म जो आहे तो अत्यंत चिकट आहे. त्याच्यामुळे रिलक्टंट असतात आणि आत्ताची पिढी तर फारच म्हणजे तो धड जाम पण नाही आहे, ब्रेड स्प्रेड पण नाही आहे, काहीच नाही आहे. तर अशा वेळेला तो जर फॉर्म, जसं आता आम्ही जवळजवळ 2000 साली आम्ही पेटंट घेतलं ग्रॅन्युलर फॉर्म ऑफ द च्यवनप्राश. हे याच अर्थाने घेतलं की त्याचं कन्झम्पशन, ते जर कोणी कन्झ्युम केलं नाही च्यवनप्राश तर त्याचे इफेक्ट कळणार नाहीत. आणि आज मी म्हटलं तसं कोविडमध्ये 2 शब्द फार फेमस झाले. एक म्हणजे क्वारंटाईन आणि दुसरं म्हणजे इम्युनिटी. त्याच्यामुळे क्वारंटाईन आता जरा विसरत चालला आहे शब्द, पण इम्युनिटी हा जो विषय आहे ना, हा विषय आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडला गेला आहे. आणि एव्हरीथिंग कम्स टू द इम्युनिटी ओनली, की ज्याच्यामध्ये तुमची हिलिंग सिस्टीम जी आहे अंतर्गत बॉडीची ती कशी सुधारेल याच्यावरती आयुर्वेदाने भर दिला आहे. पण ती एवढंच या सगळ्या औषधामध्ये त्याचा फॉर्मच जर चांगला नसेल तर काय उपयोग? शेवटी ते कन्झ्युम होणार नाहीत आणि त्याचे रिझल्ट मिळणार नाहीत. कोविड काळानंतर आयुर्वेदाच्या बाबतीतले जे गैरसमज बऱ्याच प्रमाणात होते ते थोडे बदलत गेले. समज भरपूर मोठ्या प्रमाणात आता आयुर्वेदाच्या बाबतीत यायला लागलेला आहे. दुसरा एक मुद्दा मला विचारायचा आहे, जरा आपण मागे जाऊयात. इसवी सन 600च्या सुमाराला रिनोप्लास्टी झालेली, ज्याला आपण आता प्लास्टिक सर्जरी म्हणतो. आजही आयुर्वेदात सर्जरीज आहेत? हा प्रश्न जरा थोडासा मला बऱ्याच वेळेला विचारला जातो आणि एक कॉमन मॅन जेव्हा नॉन मेडिको मनुष्य विचारतो तेव्हा तो मी समजू शकतो. पण जेव्हा एखादं अनेक मेडिकल फील्डमधले असलेले लोक जेव्हा विचारतात ना, तेव्हा मला खरंच आश्चर्य आणि खेद वाटतो की सुश्रुत हा 5000 3000 वर्ष जी काय असतील
त्या वेळचा हा सर्जन पहिला सगळ्या जगाने मान्य केलेला सर्जन आहे. आणि त्याची जी प्लॅस्टिक सर्जरी म्हणा, अनेक सर्जरीज आहेत, त्याची टेक्निक्स आजही वापरली जातात. त्याच्यामुळे सर्जरी ही तसं म्हटलं तर आयुर्वेदाचंच एक महत्त्वाचं उगम आहे असं म्हटलं तरी चालेल. बरं, आत्ता एक पुन्हा आपण आत्ताच्या काळात येऊयात. आयुर्वेदाविषयी तरुणांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आता जागृती झालेली दिसतीये. पण सोशल मीडियामुळे प्रत्येक घरात एक डॉक्टर तयार झालेला आहे आणि आयुर्वेदिक औषधंसुद्धा स्वतःच्या मनाने घेतली जातात. हे घातक आहे की फायद्याचं आहे? मेडिकल सायन्स आहे ना, हे सिक्रेसीवरती अवलंबून आहे सगळं. जेवढी सिक्रेसी आणि फिअर मनामध्ये असेल तेवढा बिझनेस चांगला होतो, असं एक साधारण शास्त्र आहे की एखाद्याचा अज्ञान हा दुसऱ्याचा बिझनेस असतो. म्हणजे आपल्याला कॉम्प्युटरमधलं काही कळत नाही, मग कॉम्प्युटर करणाऱ्याचा बिझनेस त्याच्यामुळे होतो, कारण आपल्याला अज्ञान आहे. आपल्याला ऑटोमधलं काही कळत नाही, त्याच्यामुळे ऑटोचा बिझनेस होतो. सो याच्यामध्ये जो विषय आहे की तो अज्ञान आणि सिक्रेसी ह्या विषयावरती चालणारा हा सगळा विषय असल्यामुळे सोशल मीडियामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती, मग ते चुकीचं असेल, बरोबर असेल, कसंही असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे एखादं आश्चर्य वाटतं की कॉफी घ्यावी का नाही. म्हणजे कॉफी घेतल्याने अत्यंत टॉक्सिक परिणाम पण होतात, इतके की जीवावरती बेतेल इतके परिणाम होतात. त्याच्यापासून कॉफी हे सगळ्या रोगांच्या वरती उपयुक्त आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन खूप होतं माणसांचं की करायचं का नाही करायचं. आणि असं थोडंसं अनेक प्रमाणामध्ये गैरसमज पसरवायला पण ते सोशल मीडिया काही प्रमाणात कारणीभूत आहेत. पण मी म्हणेन काही प्रमाणामध्ये त्यांचा उपयोग पण होतो, कारण शेवटी ते फिल्टर करून प्रत्येक माणसाने घेतलं पाहिजे. आणि त्याच्या संदर्भातला जो ऑथेंटिसिटी जी आहे ती ऑथेंटिक माणसाला विचारून त्यांनी ते केलं तर काहीच हरकत नाही आहे. कारण माहिती झालं की हे एखादी गोष्ट एखाद्या ह्याच्यावरती, उदाहरणार्थ दही खावं का नाही खावं, अशा अनेक गोष्टी आहेत. तर तुमच्या ऑथेंटिक एखाद्या माणसाला विचारून घ्यावं की ठीक आहे, दही खाल्लं तर चालेल का, किती खावं, कुठलं खावं, कसं खावं, कधी खावं, कशाच्या बरोबर खावं, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. तर सोशल मीडियाचा दोन्ही आहे, ते अस्त्र शेवटी चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. याच अनुषंगाने आणखी एक मला प्रश्न विचारायचा होता. फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट आता बरीच मागे पडलेली. आपल्याला शहरामध्ये फॅमिली डॉक्टर दिसत नाहीत. आणि दुसरा एक मुद्दा यातून असा सुद्धा दिसतो की आपण ज्यावेळेला शहरामध्ये डॉक्टरकडे जायचं असतं, आपण स्पेशलिस्टकडे जाणं टाळतो, थोडा ताप असला वगैरे की. अशा वेळेला आपण घराजवळ जो डॉक्टर असेल त्याच्याकडे जातो. त्यांची डिग्री बघितली की आयुर्वेदाची असते, पण मेडिसिन सर्रास त्यांच्याकडनं ॲलोपॅथी दिला जातं. मग ही जी आयुर्वेदिक डॉक्टरांकडनं ॲलोपॅथीची प्रॅक्टिस केली जाते, त्यामुळे थोडासा आयुर्वेदासाठी नुकसान होतं आहे, तोटा होतो आहे असं आपण म्हणू शकतो? नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. काही प्रमाणामध्ये ह्या ज्याला आपण माल प्रॅक्टिसेस म्हणू शकतो खरं तर, तशा होतात. पण बेसिकली पुण्याचे जे एक प्रसिद्ध एच.व्ही. सरदेसाई म्हणून जे आहे, त्यांच्याबरोबर माझी एकदा अशीच चर्चा चालली ती. आणि त्याच्यामध्ये मी सरांना, आम्ही त्यांना सर म्हणतो, खूप सिनियर, आणखीन खूप प्रचंड शिकलेले आहेत. तर त्यावेळेला मी असा एक मुद्दा मांडला होता त्यांच्यासमोर. त्यांनी तो ॲप्रिशिएट केला खूप, की मी म्हटलं औषधाला नावं कशाला द्यायची, म्हणजे काय कारण आहे की हे ॲलोपॅथिक औषध आहे, हे आयुर्वेदिक औषध आहे, हे होमिओपॅथिक औषध आहे. औषध आहे. म्हणजे आवळा हे औषध आहे सपोज, व्हिटॅमिन सी आणि बाकी बरेच त्याच्यात तत्त्व आहेत. तर ते ॲलोपॅथिक डॉक्टरनी वापरलं म्हणून काय बिघडलं? तसंच ॲस्पिरिन जर एखाद्या रुग्णाला आवश्यक असेल आज, तर ते आयुर्वेदिक माणसाने वापरलं तर काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही आहे खरं तर. त्याला त्यातली फक्त माहिती असायला पाहिजे, औषधातली माहिती असायला पाहिजे, एवढं एक्सपेक्टेड आहे. म्हणून मी एक असा मुद्दा मांडला होता की बॅचलर ऑफ हेल्थ सायन्स अशी एक डिग्री चालू झाली पाहिजे, की हेल्थमध्ये सगळं आलं. मग त्या म्हणजे आत्ता काय होतं, आत्ता पेशंट ठरवतो ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची का आयुर्वेदिक घ्यायची का अजून कुठली घ्यायची. इन्स्टेड ऑफ दॅट जो मेडिकल शास्त्रामध्ये शिकलेला आहे त्यांनी हे ठरवायला पाहिजे की या रुग्णाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट द्यायची का ॲलोपॅथिक ट्रीटमेंट द्यायची का होमिओपॅथिक ट्रीटमेंट द्यायची, हे त्यांनी ठरवलं पाहिजे खरं तर. पण ते आज ती जबाबदारी सगळी पेशंटवरती सोपवली जाते. म्हणजे बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो की मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला पेशंट असतो आणि ते म्हटले की नाही, आम्हाला रुग्णाला त्यांच्या आपतेष्टांना कोणाला तरी आयुर्वेदिक औषध पण द्यायचं. तर ते म्हणतात ते तुमच्या जबाबदारीवरती तुम्ही घेऊन जाऊन द्या. असं म्हणण्याच्या पेक्षा ओके ठीक आहे, तुम्ही
जे औषध देणारं आहे त्याच्याशी बोला, ते कसं काम करतं हे समजून घ्या आणि ते त्याला तुम्ही देऊ शकता. पण हे काय झालं आहे की हे भेद झाल्यामुळे सगळ्या ह्याच्यामध्ये पॅथीमध्ये सुद्धा म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहेतच भेद, पण तसे आता पॅथीमध्ये पण भेद झाल्यामुळे कुठली पॅथी श्रेष्ठ अशा सगळ्या गोंधळामध्ये लोकांना आरोग्य मिळण्यामध्ये फार प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आयुष मंत्रालयामुळे आयुर्वेदाबाबतीत जगभरात पोहोचायला आणखी चांगला फायदा होतोय? काही त्यांनी ज्या आता स्टेप्स घेतल्यात, नुकतंच इन्शुरन्समध्ये काही गोष्टी ॲड केल्यात, पंचकर्मासारख्या वगैरे, ही चांगली गोष्ट आहेत. म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंटला आत्तापर्यंत इन्शुरन्स ह्याच्यामध्ये घेतलेलं नव्हतं, कव्हरेज नव्हतं. आत्ता ते आत्ताच्या बजेटमध्ये त्यांनी डिक्लेअर केलं, ही खूपच चांगली. आणखीन मुळात आधी मिनिस्ट्री त्याची करणं हे एक व्हिजन आहे डेफिनेटली, असं म्हणावं लागेल. म्हणजे खरोखरच त्याच्याकरता मोदीजींसकट सगळ्या प्रत्येक गव्हर्मेंटला धन्यवाद आहेत. कारण काय आहे की हे व्हिजनच नव्हतं आत्तापर्यंत. की मी तुम्हाला म्हटलं तसं आयुर्वेदिक फार्मॅकोपिया हा मान्य आता इतर देशांच्यामध्ये करून घेतला पाहिजे. जसं आपण होमिओपॅथी जर्मनीमध्ये एका माणसांनी केलेली पॅथी, निर्माण केलेली पॅथी, पण लोकांना कोणाला तरी उपयोग होतो ना, 100मधल्या 5 लोकांना उपयोग होत असेल. पण वाय द गव्हर्मेंट शुड प्रोहिबिट देम फ्रॉम गेटिंग द बेसिक फंडामेंटल राईट ऑफ गेटिंग द हेल्थ. तर त्या संदर्भामध्ये हा विचार होणं जरुरीचं आहे. जसं आपण त्यांना एक त्यांची होमिओपॅथी अलाव केली, तशी त्यांनी पण ऑफिशियल लेवलला आयुर्वेद मान्य केला पाहिजे खरं तर, पाश्चात्य देशांनी किंवा कुठल्याही देशांनी. तर त्या स्तरावरती थोडंसं अजून काम अपेक्षित आहे ॲक्च्युअली, की ते झालं तर भारतासारखा इतका जो बायोडायव्हर्सिटीने असलेल्या संपन्न असलेला देश आहे, तर त्याला इतका फायदा होणार आहे त्याचा, की बरेच लोक आता आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला अनेक लोकांना पाठवतो, पण मोठ्या लेवलवरती कमर्शियल वेवरती मग त्याला काहीतरी फूड सप्लिमेंट म्हणा, असं म्हणा तसं म्हणा, हे बरोबर नाही. आमचं आयुर्वेदिक औषध आहे, आयुर्वेदिक औषध आहे. जसं ते लोक डिक्लेअर करून देतात, पाठवतात, एक्सपोर्ट करतात, तसं आपल्याला ऑफिशियली एक्सपोर्ट करता आलं पाहिजे. आणि त्याच्याकरता इम्पोर्टिंग कंट्रीनी तो फार्मॅकोपिया, आयुर्वेदिक फार्माकोपिया मान्य केला पाहिजे. आणि मग ती औषधं ते इम्पोर्ट करू शकतात आणि त्यांच्याच देशातल्या रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. सर, खरं तर मला वाटतं आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आणखी आपल्याला पुन्हा पुढे हळूहळू फायदा होताना दिसेल आयुर्वेदासाठी. आणि जसे तुम्ही शारंगधर फार्मा लिमिटेडच्या माध्यमातून 117 पेटंट आज सध्या तुमच्या नावावर आहेत. पेटंट आणखी अशीच वाढत जाऊ, याच शुभेच्छा तुम्हाला झी 24 तासकडून. धन्यवाद ही चर्चा आमच्यासोबत केली त्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.